हिंदीमधला एक कोट वाचला जस्ट. कोट असा होता, अन्याय को सहना स्वाभिमान की हत्या है और ये होते हुए देखते हुए भी आप चुप हो तो समझो आपका भी उसमें हिस्सा है. आणि हे वाचल्यानंतर मला स्वतःला खरंच असं वाटलं की मला व्यक्त व्हायचं आहे ह्याच्यावर. हे जे काही घडतंय आजूबाजूला ते चुकीचं आहे आणि त्याला चूक म्हणायची हिंमत दाखवूया आपण सगळे. मला नाही माहिती तुम्ही कुणाला मतदान केलं आहे, मला नाही माहिती की तुम्ही किती मोदी भक्त आहात, तुम्ही किती अँटी मोदी आहात. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्यांच्या विरोधात बोललं म्हणजे आपण अँटी नॅशनल नाही होत. देश धर्म एका व्यक्तीपुरता पक्षापुरता मर्यादित असूच शकत नाही. कारण व्यक्तीला पक्षाला एक टाईमलाईन असतं. देशाचं तसं नाही आहे. देश होता आहे आणि तो राहणार आहे. आपण सगळे माणसं आहोत. आपली एक टाईमलाईन आहे. तसंच पक्षाची सुद्धा असते 5 वर्ष. त्याच्यानंतर निवडणुका होतात. आपण निवडून देतो त्यांना. 10 गोष्टी आवडतही असतील त्यांच्या, पण ह्याचा अर्थ असा मुळीच नाही आहे की जिथे चुकतोय माझा नेता तिथे बोलायचंच नाही. जर आपण शांत बसलो ना, बदलणार काही नाही आहे. म्हणजे असं काही फार फरक पडतोय, हां आता मी बोलले तरच फरक पडणार असं नाही आहे. पण मी जर शांत बसले तर मला असं वाटेल की मी हे चूक केलं आहे. मला बोलायचं होतं पण मी शांत बसले. मग मी लोकशाहीत जगती आहे का? तसंच होतं आहे, तसंच घडतं आहे. तुमच्या मागण्यांसाठी तुम्ही जर रस्त्यावर उतरताय तर तुम्हाला शांत केलं जात आहे. तुम्हाला काठ्या मारल्या जात आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलनं चालली असली तरी देखील तुम्हाला थांबवलं जात आहे. ही लोकशाही आहे, हे स्वातंत्र्य आहे. मला नाही वाटत, आणि खरंच मला नाही वाटत असं. राईट टू एक्सप्रेस हा आपला अधिकार आहे, आणि तोच जर तुमच्याकडून हिरावला जातोय आणि तरीही तुम्ही शांत आहात तर कुठे चुकतंय हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. मग अधिकारांच्या गप्पा नकोच मारूया आपण. हे असंच जर चालू राहिलं, देशांतर्गत प्रश्नातच गल्लत आहे, तिथेच आपण बोलू नाही शकत आहेत, तर आपण काय बदल घडवणार आहे? आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर व्यक्तच करत नाही आहेत आपण स्वतःला, स्वतःच्या मताला, तर काय उपयोग आहे आपला? म्हणजे आलाच जन्माला आणि तसंच जाणार आहे, असंच होणार ते. छत्रपती शिवाजी महाराज जन्मावेत, पण कुठे? शेजारच्या घरात. का? काय नुकसान व्हायचं ते त्याचं होऊ द्या. फायदा माझा होणारच आहे ना. ते लढले म्हणजे स्वराज्य स्थापन होणारच आहे. तसं चालू आहे का? हो, म्हणजे माझ्याही लेकरांनी दिली असेल नेट, झालं, रिटेस्ट पण केलं त्यांनी, दिली परत परीक्षा, असं असेल डोक्यात. लढतायत ना बाकीची मुलं, तू कर बाबा तयारी परीक्षेची. मी का बोलून वाईट होऊ? आजकाल सोशल मीडिया कसं झालं आहे, एका गोष्टीवरून ट्रोल केलं जातं, हे सगळं डोक्यात चालू आहे. मग हे काढा. आपण माणूस आहोत, स्वाभिमानाने जगा, व्यक्त व्हा. कारण देश धर्म कुठल्याच व्यक्तीपुरता आणि एखाद्या पक्षापुरता मर्यादित असू शकत नाही. एकनिष्ठता ही कधीच व्यक्तीपुरती नसावी, ती देशासाठी असावी. हिंदुत्व म्हणजे भाजप नाही, आणि नरेंद्र मोदीच निवडून आले तरच हिंदू जिवंत राहणार आहे असंही नाही. त्यामुळे विचार करा. धर्मामध्ये येऊच देऊ नका. इथे प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक जातीच्या मुलाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आज हे विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडत आहे, ह्याच्या आधी शेतकऱ्यांच्या बाबतीत झालं. इथून पुढे कितीदाही असं होतंय, अजूनही पुढेही होईल, लोकांच्या विषयी होईल. मध्ये आधे महिलांवरचे अत्याचार तर आता आपल्याला सवयीने म्हणजे ठीकच वाटायला लागलं आहे. पेपरमध्ये आलं ना तर तीच बातमी येते. अरे, आपण इतके यूज टू व्हायला लागलो अन्यायाला. आपल्यामध्ये टिळकांचं, सावरकरांचं, आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे.
त्याचा अपमान नका करू. जिथे कुठे आहात, ज्या कुठल्या प्रोफेशनमध्ये आहात, जिथून जिथून जे जे काही करता येईल ते करा. व्यवस्थेला प्रश्न विचारा. तुमचा अधिकार आहे तो. आणि हे करण्यापासून कुणी जर थांबवत असेल तर त्याला त्या खुर्चीवरून पाय उतार करायला भाग पाडा. आणि मुळात हे तुम्ही सगळं कधी करू शकाल जेव्हा तुम्ही तुमची कामं पाकिटं घेऊन करत नाही आहेत, जेव्हा तुम्ही मतदान करताना कुणाकडेही 1 रुपया मागत नाही आहेत, कुणाच्या दमडीचे सुद्धा तुम्ही मिंधे नाही आहेत, तेव्हा तुम्ही हे बोलू शकता, तुम्ही हे करू शकता. 4 पैसे कमी मिळतील आपल्याला, पण आपल्यातला स्वाभिमान मरणार नाही. स्वाभिमानाची किंमत एक पाकिट असू शकत नाही. आपला देश याहून खूप मोठा आहे. आपली देशभक्ती ह्या सगळ्या मिंदेगिरीपासून खूप मोठी आहे आणि ती तशीच असू द्यावी प्रत्येकाने. बस व्यक्त व्हायला कुणाच्या बापाची भीती नसावी, हे ऐकत मोठी झाली आहे मी. म्हणूनच कदाचित पत्रकार झाली आहे असेल. एवढंच बोलायचं होतं. खूप दिवसांचं बोलायचं होतं. स्वतःच्या व्हिडिओजमधून बोलत असते. माझे यूट्यूबचे व्हिडिओज वेगवेगळ्या विषयावर येतात, तिथे मला व्यक्त व्हायला मिळतं. पण या प्लॅटफॉर्मवर स्वतःचं पर्सनल मत मांडावं असं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ.